ज्यांनी भरलंय त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजे आणि त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह नसेल तरी पुढे जाता येतं, परंतु असं धरलं जाईल की इथे जे घडेल त्यांना त्यांची संमती असं धरून पुढे गेलं जातं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये जेव्हा टेंडर आलेले असतात तेव्हा सोसायटीच्या कमिटीने जो अभ्यास केलेला असतो त्याप्रमाणे त्यांना एक तक्ता बनवायला लागतो. त्या तक्त्यामध्ये वेगवेगळे बिल्डर्स जे आहेत त्यांनी दिलेले कोटेशन्स आहेत, त्या कोटेशनचा विचार, त्या बिल्डरची गुणवत्ता, त्या बिल्डरच्या कामाची गुणवत्ता, त्याची आर्थिक सुबत्ता किंवा कपॅसिटी हे सगळं लक्षात घेऊन एक चार्ट बनवलेला असतो. त्याची माहिती त्यांनी मेंबर्सना करून द्यायची की बाबा अशा प्रकारे आपल्याकडे हे कोटेशन आले आहेत, तर त्याच्यात आमच्या दृष्टीने ह्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे, तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे. तर ह्याची सगळी चर्चा सविस्तर करून एखादा बिल्डर शेवटी त्याच्यामध्ये निवडला जातो. आता असं कुठे जरुरी आहे का की ज्या बिल्डरनी सगळ्यात तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट देतो म्हटलंय तुम्ही त्यालाच निवडायला पाहिजे? तर असं बिलकुल जरुरी नाहीये. महत्वाचं काय की मुळात त्या बिल्डरने तुम्हाला रिअलिस्टिकली अमाऊंट दिल्या आहेत का. म्हणजे समजा तुमच्या प्लॉटवरती जो FSI आहे त्याच्यात ना त्याचा प्रॉफिट काढून, अगदी मिनिमम प्रॉफिट काढून जर काय वरती उरणार असेल तर त्यापैकी तो तुम्हाला किती देतो आहे. तर हा मेन क्रायटेरिया. मुळात जर त्याला प्रॉफिटच होणार नसेल आणि त्यांनी तुम्हाला फार मोठी कमिटमेंट दिली जी तो कधीच पुरी करणार नाही, हे सांगायला काय मोठं भविष्यवेत्त्याची गरज नाहीये, तर अशा डेव्हलपरना अपॉइंट केलं जात नाही. हा महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा की कधी कधी काही डेव्हलपर असतात जे खूप काही प्रॉमिस करतात किंवा नॉर्मल पण प्रॉमिस करतात, पण असं लक्षात येतं की यांनी काही जरी प्रॉमिस केलं असलं तरी यांची कपॅसिटीच नाहीये पुढे जाऊन प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याची, तर मग त्यांना घेतो का आपण? तर त्यांना घेत नाही. कधी कधी असे पण डेव्हलपर असतात की जे कपॅसिटी खूप चांगली असते, त्यांच्याकडे पैसे पण असतात, ऑफर पण चांगली देतात, पण अनुभवाने असं माहिती आहे की त्या लोकांनी केलेल्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये बरेच प्रॉब्लेम आले, त्यांच्या कामाची गुणवत्ता बरोबर नाहीये, तर मग अशा लोकांना तुम्ही अपॉइंट करता का? तर नाही. तर म्हणून ह्या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स म्हणजे त्यांची कपॅसिटी आहे का प्रोजेक्ट पूर्ण करण्याची, त्यांची गुणवत्ता कशी आहे आणि ते आपल्याला काय ऑफर करतात त्याचा व्यवस्थित विचार करूनच डेव्हलपर निवडावा. कारण ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे डेव्हलपर निवडायची.